कोकणातल्या लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं महायुतीतला शिमगा समोर आला। शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत या मतदारसंघासाठी इच्छुक असताना त्या ठिकाणी नारायण राणेंना उभं राहण्याचा घाट भाजपनं घातलेला दिसतोय। आता राणेंनी सुद्धा ट्विट करत ही जागा भाजपचीच असल्याचा दावा केलाय। या मतदारसंघासह रायगड, मावळ आणि छत्रपती संभाजीनगरवर सुद्धा भाजपकडनं दावा केला जातोय। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं लढणार कोण यावरून वादंग झुंपलेला दिसतोय। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे, तर दुसरीकडे राज्यसभेवरून निवृत्त झालेल्या नारायण राणेंना या मतदारसंघातून लढण्याची सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी केल्याचं सांगण्यात येत आहे। भाजपची जागा वाटपाची दिल्लीत बैठक होत असतानाच नारायण राणेंनी एक पोस्ट केली आहे। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल असं नारायण राणे म्हणतात। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भाजपाच ही जागा लढवणार असल्याचं राणेंनी म्हटलंय। राणेंच्या या पोस्टमुळे राणेंनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची मानसिक तयारी केल्याचं मानण्यात येत आहे। तर दुसरीकडे ही जागा शिंदेंच्या शिवसेनेची असल्यामुळे किरण सामंत यांची दावेदारी भक्कम असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता। आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे। शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। की स्वतः उदय सामंत, किरण सामंत आणि राणे साहेबांचा अतिशय चांगला आहे आणि स्वतः राणेसाहेब जर उमेदवार असतील तर मला वाटतं की किरण सामंत साहेबांचं खूप त्याला ऑब्जेक्शन असेल असं मला बिलकुल वाटत नाही। किरण सामंत साहेब इच्छुक आहेत, कारण काय आहेत की ही सीट शिवसेनेची आहेत, त्याच्यामुळे ते इच्छुक आहेत आणि त्यांनी इच्छुक असण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे। त्याच्यामुळे उद्या जर राणेसाहेब कॅन्डिडेट नसतील तर आम्ही 100% किरण सामंत साहेबांसाठीच ही सीट मागणार ना, आणि तरी पण आम्ही विनायक राऊतांचा पराभवच करणार, कारण ते मुंबईला बसून राजकारण करतात। रविवारी नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात बदलत्या राजकारणाचे रंग अनुभवायला मिळाले। शुक्रवारी नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर रत्नागिरीत पोहोचलेल्या राणेंच्या भेटीला किरण सामंत आल्याचं सर्वांनी पाहिलं। किरण सामंतांनी या भेटीत राणेंचा आशीर्वाद घेतला होता। निलेश राणेही यावेळी उपस्थित होते। एकेकाळी कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांच्यासोबतचा राणेंचा एकाच गाडीतून केलेला प्रवासही चर्चेचा विषय ठरला होता। तर कुडाळमध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे हे संभाव्य उमेदवार एकत्र आल्याचंही दिसलं होतं। त्याचवेळी राणेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती, मात्र वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय होईल असं राणे म्हणाले होते। तर पराभवाची खात्री असल्यामुळे राणे कच खात असल्याची टीका विनायक राऊतांनी केली होती। नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा जोरात सकाळपासून झाली आहे। काय नेमकी मी अजून यासंबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही। माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन। अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही। नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाहीये। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत। यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे। नारायण राणेंचं तर आहे पण मोदी साहेबांचं अपयश आहे। उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायला पाहिजे। जिंकून येण्याचा तर विषयच नाही। नारायण राणे सुरुवातीला लोकसभा लढायला इच्छुक नसल्याचीही चर्चा होती, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसमोर राणे हाच पर्याय असतील हे भाजप श्रेष्ठींच्या लक्षात आलंय। त्यामुळेच नारायण राणेंना पुन्हा राज्यसभा न देता त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। जागा वाटपाची चर्चा पुढे सरकत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत शिमगा रंगताना दिसतोय। रत्नागिरी सिंधुदुर्गसह रायगड आणि मावळवरही भाजपकडून दावा करण्यात येतोय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे रायगड आणि मावळची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीरपणे रायगड मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे। राजकारणातले काही समजून आम्हाला मान्य आहे, काही समजून आहे आम्हाला मान्य आहे, पण आमची विनंती अशी आहे की ज्यांनी राजकारणी केली, ज्यांनी निर्णय केली, ज्यांनी फरक मारला, ज्यांनी गाडी वापा उठवला, ज्यांनी या ठिकाणी लावणी लावली, ज्यांनी निंदी केली,
ज्यांनी पेरणी केली, ज्यांनी कापणी केली, ज्यांनी मंडळी रचली, त्याच भारतीय जनता पक्षाला मंडळी जोडण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला पाहिजे, एवढीच मी प्रामाणिक विनंती या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. पण युपीएच्या काळामध्ये झालेले घोटाळे, युपीएच्या काळामध्ये झालेले कारनामे सगळ्या लोकांच्या समोर ठेवायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण कंपॅरिझन करत नाही तोपर्यंत माननीय मोदीजींनी जे केलेले कार्य आपण लोकांसमोर ठेवू शकणार नाही. दुसरीकडे मावळमध्येही भाजपचा खासदार व्हावा अशी इच्छा भाजपातून व्यक्त होतीये, तर महायुतीतील तिन्ही पक्ष मावळसाठी इच्छुक आहेत. सगळ्यांचं काम मी बघितलं, रिव्ह्यू मी घेतला आणि विशेष करून मावळ या मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे, एनडीएचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणच्या महाआघाडीचंही वर्चस्व आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आम्ही मावळ हा मतदारसंघ मोठ्या म्हणजे 2 लाख मतांनी जिंकू याची मी खात्री आणि विश्वास देतो. भाजपाची ही घुसखोरी कोकणापुरतीच थांबलेली नाही. छत्रपती संभाजीनगरमधून लढायला इच्छुक असल्याचं भाजपाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी जाहीर केलंय. मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे, पण शेवटी पक्ष सांगेल. मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल ते मला मान्य असेल. संभाजीनगरची जागा, लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी. भाजपाच्या या भूमिकेनं शिंदेंच्या शिवसेनेतले नेतेही अस्वस्थ असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी. शिंदेंची शिवसेना ही भाजपच्या ताटाखालचं मांजर नाही अशी स्पष्ट भूमिका गजानन कीर्तीकरांनी यापूर्वी मांडलेली आहे. यातच आता दक्षिण मुंबईतून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबई लोकसभेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. मात्र या मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा या नावांची भाजपाकडून चर्चा आहे. हा मतदारसंघ भाजपला सोडावा या आग्रहामुळे काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरांना राज्यसभा देण्यात आली होती. मात्र भाजपाची मागणी सातत्यानं वाढत असल्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वरचष्म्याला आव्हान देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेतून आणि प्रसंगी अजित पवारांकडूनही होईल अशी शक्यता आहे. माऊली डांगे आणि विकास गावकरसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.